हरे राम कृष्ण हरे पकवाजाचे स्वर व्यवस्थित करा. दोन्ही पकवाजे वेगळे वेगळे वाजतात बघा. दोन्ही बिघडलं सगळं ते. गुरुजी लावून द्या ते. असं ओके तो बरोबर. चढला देतो थोडा. कमी कर. हा बस बरोबर. फिरवा कर कमी. बरोबर आहे. रूप पातालो जने सुख झाले हो साजने. सुख झाले हो साजने. सुख झाले हो साजने. रूप पातालो
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम न करी रे संग राहे रे निश्चल संग राहे रे निश्चल लागुनी दी मोळ ममतेचा लागुनी मळ ममतेचा न करी रे संग राहे रे निश्चल हरी रे संग राहे रे निश्चल करी रे संग राहे रे निश्चल लागुनी दी मोळ ममतेचा ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचुनी बडबडते अनुभवा वाचुनी बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय इंद्रियांचा जय वाचनेचा क्षय इंद्रियांचा जय वासनेचा क्षय इंद्रियांचा जय वाचनेचा क्षय संकल्पाईवरी नये मन संकल्पाईवरी नये मन संकल्पाईवरी नये मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते म्हणे नये जाणीव अंतरा म्हणे नये जाणीव अंतरा म्हणे नये जाणीव अंतरा म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्या तारा आनंदाचा अंतर्या तारा आनंदाचा अंतर्या तारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अद्वैत खरे ब्रह्मज्ञान नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते ढोपार विठोबार तुम्हारी काय वाचवा जय जय विठोबा रखुमाई म्हणा
हॅलो काले दोन म्हणा न करी रे संग राई रे निचळ न करी रे संग राई रे निचळ राजी रे निचळ न करी रे संग राही रे निचल न करी रे संग राही रे निचल लागोने दे मळ ममते लागोने दिमळ ममतेचा या नावद्वैत करे ब्रह्मज्ञान या नावद्वैत करे ब्रह्मज्ञान लागोने दिमल ममते लागोने दिमल ममतेचा या नाव अद्वैत हरि ब्रह्मज्ञान या नाव अद्वैत हरे ब्रह्मज्ञान न करी रे संग राई रे निचळ न करी रे संग राई रे निचळ न करी रे संग राहिले निश्चल न करी रे संग राहिले निश्चल लागोने दिमळ ममतेचा लागोने दिमळ ममतेचा या नावद्वैत करे ब्रह्मज्ञान या नावद्वैत करे ब्रह्मज्ञान लागोने दिमळ ममते लागोने दिमळ ममतेचा या नावे अद्वैत करे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत करे ब्रह्मज्ञान अनुभवा
न करी रे संग राहे रे निश्चळ, न करी रे संग राहे रे निश्चळ, लागू निधी मूळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्या थारा आनंदाचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनोतं शरण्यं, भृत्यारत्यं प्रणतपालभवाब्धिपोतं, वंदे महापुरुष ते चरणारविंदम. ज्यांची गावी केला वास, त्यासी नसावे उदास. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी. न करी रे संग राहे रे निश्चळ, न करी रे संग राहे रे निश्चळ, लागू निधी मूळ ममतेचा, या नावी अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. प्रस्तुत प्राप्त प्रसंग चिंतनाकरिता समुपस्थित केलेला अभंग. जगद्गुरु जगदवंदनी वैराग्याचे मूर्तिमंत महामेरू देहू निवासी सुप्रसिद्ध साधू श्रीमंत तुकोबाराय यांच्या चार चरणाचा आणि अखिल मानव जातीला उपदेश करणारा असा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल मानेवर थांब जायचं. श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ, या सेवा मंडळाने घातलेला हा घाट, ज्याला 15 वर्षाची प्रदीर्घ अशा स्वरूपाची परंपरा लाभलेली, नव्हे एक तपाचा कालावधी लोटलेला, सवाईमध्ये चाललो आपण. सव्वा तपपूर्ती सोहळा आपला हा, आहे का नाही. या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी वगैरे सगळ्यांची मला नावं माहीत नाही आहेत. परमार्थ प्रेमी विश्वनाथ बाबा, काशीनाथ बाबा, महादेव बाबा, दत्तात्रय बाबा, पुंडलिक बाबा, आणखी एक राहिलं कोणी तरी, आणि या सर्वांना समवेत घेऊन चालणारे सगळ्यांचे आयोजक, नियोजक, परमार्थ प्रेमी आमचे अनंता महाराज पाटील. विठ्ठल विठ्ठल
समुपस्थिती नवे ज्यांनी हा उत्सव आपल्याला सुरू करून दिला, नवे ज्यांची केवळ समुपस्थिती देखील ह्या वातावरणामध्ये एक सुगंध पसरून देत असते, असे परमार्थ प्रेमी परमादरणीय परमश्रद्धेय आत्मस्वरूप हृदयाभिन्न नवे साधू संतांच्या मांदियाळीमध्ये ज्यांना शांतीब्रह्म म्हटलं असे आमचे नाथ बाबा आहे का नाही, त्यांना शांतीब्रह्म म्हटलं गेलं. आणि त्यांचंच नाव ज्यांनी माता पित्यांनी त्यांना ठेवलं असेल, काय त्यांना माहिती होतं की काय माहिती हां. असे आमचे परमार्थ प्रेमी स्वनामधन्य प्रातस्मरणीय मृदंग महर्षी, की ज्यांच्याकडनं हजारो विद्यार्थी मृदंग शिकून गेलेले आजही शिकत आहेत. मोठ्या माणसाचं नाव घेऊ नये असं म्हटलं जातं, तरीही नाईलाजाने घेतो आमच्यासे एकनाथ महाराज कोष्टे. नावं किती गोड आहेत पहा ना, ते काय. काहींची नावं जर आपण पाहू गेलं तर फक्त नावं राहतात, त्याला अर्थ नसतोय. व्याकरणाच्या भाषेमध्ये त्याला केवळ संज्ञा म्हटलं जातं व्याकरणाच्या भाषेत, आणि काही नावांच्या पाठीशी अर्थ राहतो, त्या नावाला त्या संज्ञेला अनवर्थक संज्ञा म्हटली जाते. तसं आमच्या बाबांचं नाव मला वाटतं अनवर्थक नाव आहे. एकश्चातो नाथश्च इति एकनाथ, नाही, की ज्यांनी जीवनामध्ये केवळ एकच नाथ स्वीकारला, असे हरी गुरुचरण असतील. एक परमात्मा एकच आहे, तो एकमेवा द्वितीयम ब्रह्म एकच आहे तो. असा तो एकच नाथ किंवा आपले सद्गुरू असतील, त्यांनाच ज्यांनी आपल्या जीवनामध्ये नाथ स्वरूपामध्ये स्थान दिलं, असे आमचे एकनाथ बाबा. विठ्ठल विठ्ठल. काहींना माहिती असेल, माहीत नसेल कदाचित, की महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये ज्यांनी आपल्या हरिपाठ पोहोचवला, आपल्या सुमधुर आवाजामध्ये, असे वैकुंठवाशी बाबा महाराज सातारकर. ही फार मोठी क्रांती केली त्यांनी. घराघरामध्ये हरिपाठ पोहोचवला. त्या छोट्याशा कॅसेट राहायच्या त्यावेळेस, टेप रेकॉर्डच्या. मग त्यांचं जर कीर्तन यदा कदाचित आळंदीला असलं तर सातारकर बाबांनी आमच्या बाबांना पुढे करावं मृदंग वाजविण्यासाठी. मग त्यांच्याकडे राहत नव्हते का दुसरे मृदंग वाजवणारे? खूप राहत असतील, नवे एकापेक्षा एक असतील त्यांच्याकडे. परंतु सातारकर बाबांनी ज्यांना पुढे करावं, ज्यांना त्यांचा मृदंग अतिशय भावायचा, आवडायचा, असे आमचे मृदंग महर्षी आमचे एकनाथ बाबा. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल तुम्हाला येवलंय का? मी अवास्तव स्तुती कधीच कोणाचीच करत नाही. अवास्तव स्तुती कधीच आवडत नाही. हे वास्तव आहे म्हणून म्हटलं. विठ्ठल विठ्ठल. अनंत महाराज दिसत नाहीत, कुठं बसलेले आहेत? ओ हो हो हो, ते साऊंडच्या बाजूला बसले, दिसले नाही की मला. मी मगाशी पासून पाहतो, दिसत नाहीत, कुठं बसलेत? सुंदर भव्य दिव्य अशा स्वरूपाचं हे सगळं नियोजन. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. सुंदर असे मृदंगाचार्य आहेत, मला नाव माहिती नाही सगळ्यांचं. इंद्राला देखील ज्यांच्यासमोर लाज वाटेल मृदंग वाजवायला असे मृदंगमणी, मृदंग अलंकार आमचे महाराज, नाव माहीत नाही मला, आमचे बिडकर महाराज आणि सगळेच. आता सगळ्यांचं नाव माहिती. आमचे संतोष महाराज आहेत, इकडे आमची माऊली आहेत, आणि प्राणाचे मनाचे कान करून ऐकणारे आपण सर्वजण. विठ्ठल विठ्ठल. अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबर आहे. मानवी जीवन जेणेकरून सार्थक होईल, सफल होईल,
मानवी जन्माला जीवन प्राप्त झालं पाहिजे. आपल्याला केवळ जन्म मिळाला आहे, परंतु त्या जन्माचं साफल्य, जन्माचं सार्थक्य नव्हे, त्या जन्माला जीवन अद्यावधी प्राप्त झालेलं नाही आहे. मग ते जेणेकरून प्राप्त होईल ह्याच्यासाठी आमच्या साधू संतांनी खटाटोप केला की आपल्या जन्माला जीवन मिळावं. जन्म वेगळा, जीवन वेगळं राहतं. जन्म हा आपल्याला आईबापांकडनं मिळत असतो आणि जीवन हे आपल्या स्वतःला शोधायचं राहतं. जन्म दुसऱ्यांकडनं मिळतो आणि जीवन हे आपल्या स्वतःला कमवावं लागतं. नवे जीवन शोधणं हे एक जीवनातली कला आहे, नवे एक साधन आहे. आणि ज्या दिवशी आपल्याला त्या जीवन शोधता येईल त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मग आपल्या जीवनामध्ये जीवनाचा उदय होत नाहीये, आपण जीवनापर्यंत पोहोचायला मागत नाहीये. आता का? आपण सर्वजण भ्रांतीमध्ये आहोत. आणि सगळ्यात मोठी भ्रांती आहे, जे मला कळत नाही ते मला कळतं असं आपल्याला वाटतं. जे मला कळत नाही, तुम्हाला मला प्रत्येकाची गोष्ट आहे की जे आपल्याला कळत नाही ते आपल्याला कळल्यासारखं, समजल्यासारखं वाटतं. आणि ज्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनात अज्ञानाचं ज्ञान होईल त्या दिवशी खरा आपल्या अर्थ जन्मामध्ये सार्थक्याला सुरुवात होईल. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये साधना क्रांती व्हावीशी वाटत असेल, साधनेची क्रांती जर व्हावीशी वाटत असेल तर तेव्हा सुरुवात होईल ज्या दिवशी आपल्याला अज्ञानाचं ज्ञान होईल. परंतु आपल्याला कुणालाच असं वाटत नाही की मला हे समजत नाहीये. जो ज्या क्षेत्रातला नाहीये त्याला देखील असं वाटतं की मला क्षेत्रात सगळं काही माहिती आहे. बरोबर आहे? अर्थात आपल्याला स्वतःच जोपर्यंत अज्ञानाचं ज्ञान होणार नाही, जन्म हा आपल्या एका बीजासारखा जन्म आहे. एखादं बीज राहतं, ते बीज आपण जमिनीमध्ये टाकलं, त्याला खाद पाणी घातलं, त्याला फूल येईल. ते फूल आकाशामध्ये नर्तन करेल, नव्हे आकाशामध्ये सुगंध त्याचा पसरेल. परंतु ते बीज जर बीजच राहिलं, त्याच्यामध्ये जर फुलामध्ये रूपांतर नाही झालं तर ते बीज सडून जाईल आणि सडून त्या ठिकाणी दुर्गंधी सुटेल, नकी सुगंध. तसा आपला जन्म हा एक बीज आहे. नव्हे ह्याच्यामध्ये काहीतरी होण्याची संभावना आहे, पॉसिबिलिटी याच्यामध्ये काहीतरी करण्याची आहे. परंतु आपण पुढे जायला मागत नाही. नवे जन्मालाच आपण जीवन मानून घेतलं. जन्माला आलो, शाळेमध्ये जातो, शिकतो वगैरे, पुढे नोकरी वगैरे लागते, घरदार, बायको, मुलं, प्रपंच वगैरे करता करता एके दिवशी मरून जाणं, ह्यालाच आपण जीवन म्हटलं. परंतु एवढी सोपी व्याख्या नाही जीवनाची. एवढं सोपं नसतं. तर या बीजाचं रूपांतर एके दिवशी फुलामध्ये व्हायला पाहिजे. आपल्या जन्माचं रूपांतर एके दिवशी जीवनामध्ये व्हायला पाहिजे. आणि ज्या दिवशी जीवनामध्ये रूपांतर होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये धर्म उदित होईल. विठ्ठल विठ्ठल. आपल्यावरती धार्मिकता लादली गेली, धार्मिकता वेगळी, धर्म वेगळा. जीवनामध्ये धर्माचा उदय व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत धर्माची जिज्ञासा, धर्माचा उदय होत नाहीये तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये साधनेची क्रांती होणार नाहीये. मग साधनेची क्रांती व्हावीशी वाटत असेल तर जीवनामध्ये धर्माचा उदय व्हायला पाहिजे. आपण धर्माचा उदय करण्याच्या ऐवजी आपल्यावरती धार्मिकता लादली गेले. धार्मिकता वेगळी, धर्म वेगळा. धार्मिकता माने मानणं, हे असं आहे, हे असं आहे. बाप मुलाला सांगतो, बाळा ह्याला जीवन म्हणतात. शिक्षक विद्यार्थ्याला सांगतोय, गुरु शिष्याला सांगतायत, नाही का नाही? नेता आपल्या जनतेला सांगतोय. आपल्यावरती थोपवलं गेलं, जे थोपवलं जातं, लादलं जातं, त्याला धार्मिकता म्हटली जाते.
आणि केवळ आपण मानतो, आपण जाणायला मागत नाही आहेत. आपण मानण्यामध्ये अटकलो, जाणण्याकडे आपली दृष्टी जायला मागत नाही आहे. आणि ज्या दिवशी खरोखरी आपल्या जीवनामध्ये जाणण्याचा प्रयत्न ज्या दिवशी होईल, त्या दिवशी धर्माचा उदय. विठ्ठल विठ्ठल. मग आपण जन्मालाच जीवन मानून घेतलं, जन्म जीवन नव्हे. जसं विणा राहतो विणा, मग विण्यामध्ये संगीत नाही का? विण्यामध्ये संगीत नाही का? आहे. मग तो विणा पण खांद्यावरती घेतला आणि जीवनभर जो तो खांद्यावरती घेऊन फिरत बसलो, त्याच्यातनं संगीत प्रकट होईल? नाही होणार. मग त्यातनं संगीत प्रकट करायचं असेल तर त्याला झंकृत करावं लागेल, त्याला वाजवायची कला अवगत झाली पाहिजे, त्याला छेडायची कला अवगत झाली पाहिजे. आणि ज्या दिवशी ती कला आपल्या जीवनामध्ये अवगत होईल, तेव्हा त्या विणेतून संगीत प्रकट होईल. मग विण्यामध्ये संगीत नाही असं नाही. विण्यामध्ये संगीत नाही का? आहे. परंतु विणा म्हणजे संगीत नाही, परंतु विण्यामधून संगीत एके दिवशी अवश्यंभावी प्रकट होऊ शकतं. तसं भगवंताने दिलेली आपली जी मानव देहरूपी विणा आहे, ही मानव देहरूपी विणा आपल्याला झंकृत करता आली पाहिजे. तिच्यामध्ये धर्माचा उदय झाला पाहिजे, नवी जिज्ञासा उदित झाली पाहिजे. आणि जोपर्यंत जिज्ञासा उदित होत नाही, तोपर्यंत ह्या देहरूपी विणेतून संगीत प्रकट होणार नाही, नवे ह्याच्यातून आनंद प्रकट होणार नाही, नवे जीवनापर्यंत आपण पोहोचणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मग विना संगीत नाही असं नाही. विना संगीत आहे हे खरं आहे, विना संगीत आहे झूट आहे, खोटं पण आहे, नाही का नाही? विना संगीत त्याच्यासाठी ज्याला ती झंकृत करण्याची युक्ती सापडली, जाणीव झाली, कला त्याला हस्तगत झाली, त्याच्यासाठी नव्हे. प्रणवो धनहु आत्मा शरः ब्रह्मतल्लक्षमुच्यते. श्रुती भगवती वर्णन करत आहे. जसं धनुष्यावरती बाण जोडलेला राहतो आणि धनुष्यावरती बाण जर जोडून तसाच ठेवला, प्रत्यंच्या जर आपण सोडली नाही, प्रत्यंच्या ताणून तशीच ठेवली, तर तो बाण धनुष्यावरती तसाच राहील, आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचू शकत नाही, आपल्या लक्षाचा वेध घेऊ शकत नाही. आणि त्याला लक्षाचा जर वेध घ्यायचा असेल तर प्रत्यंच्यापासून प्रत्यंच्या सोडावी लागेल, त्याला धनुष्यावरून पुढे निघावं लागेल, तेव्हा तो आपल्या लक्षाचा वेध घेऊ शकेल. हे का नाही? तसं भगवंताने दिलेली आपली शरीररूपी ह्या धनुष्यावरती आत्मारूपी बाण जोडलेला आहे. आणि या आत्मारूपी बाणाला जर आपण असंच इथं ठेवलं, ह्याच्यातून जर सोडलंच नाही, तर ब्रह्मरूपी लक्षाचा ते कधीच भेद करणार नाही. नवे जीव ब्रह्मैक्याची जी अनुभूती म्हटली जाते, ती जीव ब्रह्मैक्याची अनुभूती आपल्याला जीवनात कधीच होणार नाही. आणि ती ऐक्यानुभूती जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपल्या जन्मामध्ये जीवन प्राप्त होत नाहीये. विठ्ठल विठ्ठल. मग ही वीणा आपल्याला वाजवायला आली पाहिजे. नव्हे, देहाची किंमत आपल्याला समजली पाहिजे, देहाचं मोल आपल्याला समजलं पाहिजे, नाही का नाही? हे शिकवणारा कुणीतरी महापुरुष असला पाहिजे, कुणीतरी महापुरुष, कुणीतरी सज्जन, कुणीतरी संत महात्मा कुणीतरी असला पाहिजे. एखाद्याला महात्म्याला जर ओळखायचं म्हटलं तर त्याचं महात्म्य पाहून आपण त्याचं लक्षण करू शकतो. त्याचं महात्म्य जर समजलं तर लक्षणापर्यंत जाता येईल, किंवा यदा कधी त्यांचं लक्षण एखादं सापडलं तर त्याच्यावर त्यांचं महात्म्य आपल्याला कळेल, नाही का नाही? परंतु हे एवढं सोपं नाही आहे. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती म्हणत जायचं, बिनधास्त लागलं की लगेच म्हणत जायचं. दुर्लभ गती आणि
भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनिकासी. ही एक युक्ती. जी कोणी भक्त असतील, महापुरुष असतील, त्यांच्याकडनं जाऊन ते महापुरुषांना जाणून घेणं, किंवा तुका म्हणे अंगी व्हावे ती आपण, तरीच महिमान येईल कळू. किंवा तिसरी युक्ती, भगवंताकडनं जाणून घेणं. जसं माझ्या ज्ञानराजाने भगवंताला विचारावं, हे केशव राजा, संत कोण आहेत नेमके, संत कोणाला म्हणावं. संत ते कवन, संत ते कवन, संत ते कवन, हे गाणी खूण केशवराजा, वा भीष्माचार्य. संत ते कवण, संत ते कवण, हे जानवी खून केशी राजा. माझ्या ज्ञानराजांनी पृच्छा करावी. भगवंताला विचारतात, हे जानवी, जानवी मला तू ज्ञात करून दे. निजंत प्रयोग म्हटला जातो, निजंत. हे जानवी खूण, हे मला तू ज्ञात करून दे. माझ्या ज्ञानराजांचा अधिकार थोर. मग त्यांनी भगवंताला विचारावं, भगवंतांनी त्यांना सांगावं. आपण विचारू शकतो का? आपल्याला सांगेल का? नव्हे, आपण अंगाने व्हायचं म्हटलं तर बोल बोलता वाटे सोपे, करणे करता नभे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे करे, विष खावे ग्रासो ग्रासी, धन्य तोची एक सोसी, तुका म्हणे करुणे दावी, त्याचे पाय माझे जीवी. आपण या कुठल्याच कसोटीमध्ये बसायला मागत नाहीयेत. मग एकच कसोटी आपल्या हाती राहते, भक्ताचा महिमा, भक्ताची जाणती. जे महापुरुष असतील त्या महापुरुषांकडे जावं आणि त्या महापुरुषांना विचारावं. कारण सामान्य आपण जर पाहिलं, सामान्य मनुष्य असेल किंवा एखादा महात्मा असेल, महात्म्याला काही शरीर त्याचं काही वेगळं राहतं, सामान्य माणसाचं शरीर वेगळं राहतं, असं काही राहतं का? नाही काय, सारखं राहतं सगळं. शरीराची रचना असेल, दोघांची शरीराची रचना सारखं. सामान्य मनुष्य आणि महात्मा दिसायला दोघे सारखे दिसतात, दिसायला सारखे दिसतील, परंतु वस्तुतः दोघांच्या अंतःकरणाची उंची फार वेगळी राहते. नाही का नाही, उंचीमध्ये फार फरक राहील दोघांच्या. शरीराची उंची नका पाहू माझ्या, आहे का नाही. तर दोघांच्या उंचीमध्ये फार फरक राहील. दोन वस्तू असाव्यात, दिसायला सारख्या आहेत, परंतु वस्तुतः त्या भिन्न आहेत, आणि त्यातली आपल्याला एकाची गरज राहते, एकाची आपल्याला त्यातली निवड करायची राहते. जसे सामान्य पाषाण राहतो, सामान्य पाषाण आहे, त्या पाषाणाचाच शिवलिंगही त्याचंच बनवलं जातं, मूर्ती त्याचीच बनवली जाते, देव त्याचाच बनवला जातो.
आणि पायरी देखील त्याच दगडाची बनवली जाते, नाही का नाही? नदी राहते, समुद्र राहतो. नदीमध्ये देखील पाणी आहे, समुद्रामध्ये देखील पाणी आहे. मग दोघांमध्ये पाणी असल्या कारण नदीला आणि समुद्राला पण एक सारखं मानायचं का? समुद्रामध्ये जे पाणी राहील, वार्षिक वेण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, हमेशा भरलेला राहील तो. परंतु नदीमध्ये पाणी मात्र केवळ पावसाच्या पुरतं येईल, वर्ष ऋतूमध्ये येईल केवळ. मग दोघांमध्ये दिसायला सारखे असतील, दोघांमध्ये पाणी आहे म्हणून नदी समुद्र होणार नाही, का नाही? मग एकाच पाषाणाची पायरी आहे, एकाच पाषाणाचा देव बनवलाय, शिवलिंग बनवलं असेल, मग दोघांची एकच किंमत नाही आहे. संत नवती जगा नवती जगा मान साध्या सारिखे, संत नवती जगा मान साध्या सारिखे, संत नवती जगा मान साध्या सारिखे, संत नवती जगा मान साध्या सारिखे. दिसायला सारखे दिसत असतील, परंतु दोन्हीमध्ये फार मोठं अंतर राहतं. बळा आवाज थोडासा व्यवस्थित का ना, बारीक झाला. दिसायला सारखे राहतात, परंतु त्याच्यामध्ये खूप अंतर राहतं. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. मग आपली फसगत होईल ह्याच्यामध्ये काय नवलाव आहे? मग महापुरुष म्हणून जर पाहायचं असेल, त्या महापुरुषांचं काही एखादं महात्म्य, त्यांचं काहीतरी लक्षण जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, जसं माझ्या ज्ञानराजांनी म्हणावं, चंद्रतेत चंद्रिका, शंभोतेत अंबिका, संत तेथ विवेका असणे की जी. चंद्र आणि चंद्रिका, शंभू आणि अंबिका आणि संत आणि विवेक ह्यांचा अविनाभाव संबंध राहतो, ह्यांचा नित्य संबंध आहे. चंद्र चंद्रिकेपासून वेगळा नाही, शंभू अंबिकेपासून वेगळा नाही, तर संत आणि विवेक यांचा देखील नित्य संबंध आहे. नवे विवेकी संतांचं स्वरूप राहतो, त्याच्याहून ते वेगळं नाही आहे. मग असा जो विवेक आहे, त्या विवेकाचं स्वरूप नेमकं काय आहे, त्या विवेक कशाला म्हणावा, तो विवेक नेमका, असा एक साधक माझ्या तुकोबरायांकडे गेला आणि माझ्या तुकोबरायांना पृच्छा करू लागला की तो विवेक माझ्या जीवनामध्ये जेणेकरून येईल असं त्या विवेकाचं स्वरूप सांगा, त्याचं साधन सांगा, नव्हे त्याचं फल सांगा. जेव्हा असा एक साधक माझ्या तुकोबरांना विचारतोय, तेव्हा माझे तुकोबराय त्या साधकासाठी आजच्या अभंगातून उपदेश करतायत. करी रे संग राही रे निश्चय, न करी रे संग राही रे निश्चय, संग राही रे निश्चय, न करी रे संग राही रे निश्चय. लागोने दिमळ ममतेचा, लागोने दिमळ ममतेचा, या नामे अद्वैत करी ब्रह्मज्ञान, या नामे अद्वैत करी ब्रह्मज्ञान. राही रे निश्चय.
माझे तुकोबर आहे त्या विवेकाचं त्या ज्ञानाचं स्वरूप प्रतिपादन करत आहेत, त्याचं साधन सांगत आहेत आणि त्याचं फल देखील सांगत आहेत. अर्थात ज्याला विवेक म्हटलं जातं, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान म्हटलं जातं, त्याचा उपदेश कोणी कोणाला कशासाठी कसा करावा वगैरे उपदेश कोणी करावा, कोणाला करावा, कशासाठी करावा, हे का नाही संत चिन्हे उमटली अंगी उपदेशा लागी, हे का नाही. आणि म्हणून उपदेश फलपर्यवसायी होत नाही, हे का नाही. उपदेश हा फलपर्यवसायी होण्यासाठी अगोदर चिन्ह उमटली पाहिजेत. तर माझे तुकोबर उपदेश करत आहेत, जो साधक पृच्छा करतोय उपदेश करण्याची महात्म्यांना का म्हणून गरज पडत असावी उपदेशाच्यासाठी की आपल्या जीवनामध्ये काही विधेयात्मक घटना राहतात, काही निषेधात्मक घटना राहत असतात. की विधेयात्मक घटना अशी जी आपल्या जीवनामध्ये रागथ प्राप्त आहे, की ज्याची जीवनामध्ये आपल्याला मूलतः आवड आहे, परंतु ते आपल्या हितावं नसतं, ते आपल्यासाठी बाधक ठरतो, तेव्हा त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी आमच्या महापुरुषांना उपदेश करावा लागतो. जे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, हितावं आहे, परंतु त्याच्या विषयी आपल्या जीवनात आवड नसते. आपल्या जीवनात साधक आहे, हितावं आहे, पण त्याच्याविषयी आपल्याला महत्त्व त्याचं कळत नाही, तेव्हा त्याच्याविषयी त्याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये प्रतिपादन करून त्याच्याविषयी आस्था, आवड प्रकट करून देण्याचं काम करण्यासाठी देखील आमच्या महापुरुषांना उपदेश करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल रागत प्राप्त राहतं. लहान मुलगा आहे, माती खातो, जन्माला आलं, थोडंसं रंगायला लागलं, हातामध्ये जिद दिसेल ते काय करत असतं, ते तोंडात घालत राहतं. मग माती खाल्लं, त्याला माहिती नसतं माती खाल्ल्याचा परिणाम आपल्याला काहीतरी बिमारी होईल, त्याला माहीत नसतं. मग तेव्हा आई त्याला सांगत असते, बाळा माती खाऊ नको, आहे का नाही. त्याला रागत आहे, त्याला आवड आहे, खावं वाटतंय, परंतु बाधक हे त्याला ज्ञान नसतं आहे. तद्वत आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आपल्याला रागत प्राप्त आहेत, रागत आवड आहे, परंतु बाधक हे आपल्याला ज्ञात नसल्या कारणानं आमच्या महापुरुषांना त्याच्यापासून आपल्याला परावृत्त करावं लागतं. जसं औषधाची तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरज आहे औषधाची, परंतु त्या औषधाविषयी आपल्याला आवड राहते का. जेव्हा एखादं औषध प्यायचं म्हटलं तर आपण किती तोंड वाकडं करतो. लहान मुलाला जरी द्यायचं म्हटलं तर प्यायला मागत नाही ते. मग औषधाची आपल्याला नितांत गरज आहे, आवश्यक आहे, परंतु त्याच्याविषयी आवड नाही. त्या औषधाची आवड तेव्हा आपल्याला प्रकट होईल जीवनात ज्या दिवशी आपल्याला स्वतःचं त्या रोगाचं निदान होईल, हे की नाही. रोगाचं निदान झाल्याच्या नंतर मग त्या औषधाविषयी आवड पैदा होईल आणि नंतर ते आपण औषध घेऊ. तद्वत आपल्याला ज्याची जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे असा जो विवेक आहे, ज्याला तत्वज्ञान म्हटलं जातं, ब्रह्मज्ञान म्हटलं जातं, अतिशय गरज त्याची, परंतु त्या ज्ञानाविषयी आपल्या जीवनात आवड नाही. माझे ज्ञानोबा म्हणतायत, आवड तर फार लांबची गोष्ट, त्या ज्ञानाविषयी आस्था सुद्धा आपल्या जीवनात नाही आहे. काय ओवी जया पुरुषाचे ठाई, ज्ञानाची आस्था नाही, तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. काय म्हणा माझ्या ज्ञानराजांनी, वरी मरण चांग म्हणतायत का. दया पुरुषाचे ठाई, या ज्ञानाची आस्था नाही, थोडी तरी त्या ज्ञानाविषयी आवड, आदर, आस्था असावी. ती जर आदर, आवड, आस्था असली नसेल तर माझे ज्ञानोबा म्हणतात वरी मरण चांग. मग त्या ज्ञानाविषयी आपल्या जीवनामध्ये आस्था प्रकट करून देणं, त्याच्याविषयी आदर, आवड प्रकट करून देणं आणि ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवणं, हे करण्याचं काम आमचे संत मायबाप करतात. ह्याच्यासाठी देखील उपदेश. विठ्ठल विठ्ठल.
म्हणजे तुकोबर आहे त्या विवेकाची, त्या तत्वज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची प्रतिज्ञा करत आहेत की तो ब्रह्मज्ञान नेमकं आहे कसं. त्या ब्रह्मज्ञानाचं स्वरूप अभंगाच्या दुसऱ्या चरणात. या नावे अद्वैत, या नावे अद्वैत, खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत, या नावे अद्वैत, या नावे अद्वैत, खरे माझ्या तुकोबराने त्या ज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची, विवेकाची प्रतिज्ञा केली. तो विवेक नेमका कसा आहे, त्याचं स्वरूप. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे. आता याच्यातनं त्या ब्रह्मज्ञानाचं स्वरूप सांगायचं की साधन सांगायचं माझ्या तुकोबरांना. ब्रह्मज्ञानाचं साधन सांगायचं म्हणावं तर या नावे असं म्हटलं. या नावे असं म्हटल्या कारणानं ते ब्रह्मज्ञानाचं साधनही ठरत नाही. आणि ब्रह्मज्ञानाचं स्वरूप सांगितलं म्हणावं तर संग त्याग सांगितला. न करी रे संग. संग म्हटलं की द्वैत आलं. संग म्हटलं द्वैत आलं. आणि ब्रह्मज्ञानाचं स्वरूप सांगायचं, त्याच्यामध्ये जर द्वैत असेल तर ते ब्रह्मज्ञानाचं स्वरूपही ठरणार नाही. मग ह्याच्यातनं माझ्या तुकोबरांना स्वरूप सांगायचं की साधन सांगायचं आहे. जे सिद्धाचं लक्षण राहतं ते साधकाचं साधन राहतं. जे स्वरूप आहे तेच साधन देखील असतं. साधन देखील स्वरूप राहतं, आहे का नाही. सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवंती. सिद्धाचं लक्षण साधकाचं साधन राहतं. विठ्ठल विठ्ठल. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. माझ्या तुकोबराने त्या ब्रह्मज्ञानाची दोन विशेषणं दिले, अद्वैत आणि खरं. काय गरज पडली तुकोबराने त्या विशेषणं देण्याची. अर्थात विशेषण हे विशेषाला इतरांपासून व्यावृत्त तर करतच करतो, आहे का नाही. मग त्या विशेषाला विशिष्ट बनवण्याचं काम विशेषण करत राहतो. मग तुकोबराने दोन विशेषणं दिले, अद्वैत खरे. अद्वैतही म्हणावं आणि खरंही म्हणावं. मग आता हे जे अद्वैत विशेषण आहे, ब्रह्मज्ञान, ब्रह्म आणि ज्ञान दोन शब्द आहेत. हे अद्वैत विशेष ब्रह्माचं का ज्ञानाचं, कोणाशी जोडायचं त्याला, त्या अद्वैत विशेषणाला. ब्रह्माशी जर जोडलं तर त्याचा अर्थ होईल अद्वैत जे ब्रह्म त्याचं ज्ञान. कळलं. अद्वैत जे ब्रह्म त्याचं ज्ञान. आणि ज्ञानाचं जर विशेषण केलं अद्वैत तर ब्रह्माचं अद्वैत ज्ञान असा अर्थ होईल. ब्रह्माचं अद्वैत ज्ञान, अद्वैत जे ब्रह्म त्याचं ज्ञान किंवा ब्रह्माचं अद्वैत ज्ञान.
अद्वैत ह्याच्यामध्ये नय तत्पुरुष समास करायचा नाही. नाही तत्पुरुष समास केला की प्रतियोगीची सिद्धी होत असते. विचार चालला अद्वैताचा आणि षष्टी जर समास केला नाही तत्पुरुष समास केला तर प्रतियोगी त्याचा सिद्ध होईल, द्वैत सिद्ध होईल. आणि म्हणून या ठिकाणी बहुव्रीही समास करायचा. विठ्ठल न विद्यते द्वैत यत्र सह अद्वैत, असं बहुरी समास करायचं. न द्वैत अद्वैत असा नय तत्पुरुष समास करायचा नाही. मग अद्वैत विशेषण दिलं कुणाचंही लाभात आहे. अद्वैत विशेषण ब्रह्माला देण्याची गरज नाही. मुळात ब्रह्म एकच आहे आणि त्याला पुन्हा अद्वैत म्हणायचा हा पिष्टपेषण न्याय होईल. हा परंतु विशेषण देण्याची गरज ही की आपल्याला जे ज्ञान राहतात हे ज्ञान आपल्याला विशेषतः द्वैत प्रधान आपण ज्ञान आपल्याला राहतात. आपण द्वैतामध्ये वावरतो आणि म्हणून आपलं जे ज्ञान आहे द्वैत प्रधान, त्या द्वैत प्रधान ज्ञानाचं व्यावर्तन करण्यासाठी अद्वैत म्हणावं लागलं. हे का नाही? या नावे अद्वैत. आता ब्रह्माचं ज्ञानाचं जे विशेषण केलं तर ब्रह्माचं ज्ञान, ब्रह्म म्हणजेच ज्ञान. तर ज्ञानाचं ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान म्हणजे ज्ञानाचं ज्ञान. ज्ञानाचं ज्ञान असतं का? त्याला ब्रह्म ज्ञानाचा आणि प्रपंचाचा कुठेही विरोध नाही. नवे सामान्य हे ज्ञान आपल्या कुठल्याच उपयोगाचं नसतं. जेव्हा ते विशेष होतं तेव्हा त्या आपल्या उपयोगी राहतं. कळलं? उपयोगी तेव्हा होईल जेव्हा ते विशेष होईल तेव्हा. जसं एका शेतकऱ्याकडे गाय होती, त्या गाईला आजार झाला पोटामध्ये, तिला काहीतरी आजार झाला, वैद्याकडे घेऊन जाऊ. वैद्याने सांगितलं, थोडंसं पावडर वगैरे दिली, औषध दिलं, सांगितलं हिला तुपातनं खायला द्या. शेतकऱ्याची दुभती गाय होती, दूध देणारे. त्याने 4 दिवस दूध काढलं नव्हतं. त्याने विचार केला 4 दिवसाचं दूध हिच्या पोटामध्ये साठलेलं आहे. मग दूध आहे म्हटल्यानंतर दुधामध्ये तूप असणारच आहे. मग तूप तर रेडीमेड आतमध्ये आहे. आता फक्त काय करू आपण वर्ण ही दवा देऊ, ती काम करेल. त्याने ती दवा दिली, गाईचा आजार गेला नाही. पुन्हा तो वैद्याकडे गेला. कसं दिलं औषध? असं असं. मग तिथं तूप नव्हतं का? गाईच्या पोटामध्ये कणाकणामध्ये दुधाच्या थेंबा थेंबामध्ये तूप आहे, पण ते सामान्य स्वरूपातलं नाही का नाही. जेव्हा ते कासेतनं बाहेर काढलं जाईल, त्याला गरम केलं जाईल, विरजण लावलं जाईल, पुन्हा त्याचं तुपामध्ये तूप केलं जाईल, ते जेव्हा देऊ तेव्हा ते काम करणार आहे. तसं जे ब्रह्माचं ज्ञान आहे सामान्य ज्ञान आहे, त्याने आपल्या जीवनातला दुःख कधीच जाणार नाही सामान्य ज्ञानाने. पण जेव्हा ते ज्ञान वृत्त्यारूढ होतं, अर्थात आपली जेव्हा ब्रह्माकार वृत्ती होते आणि ती ब्रह्माकार झालेल्या वृत्तीनेच आपल्या जीवनातल्या दुःखाचा अभाव होईल, तोपर्यंत नाही. विठ्ठल मग कुठलाही सिद्धांत अद्वैत जे ब्रह्म त्याचं ज्ञान किंवा ब्रह्माचं अद्वैत ज्ञान कुठलाही सिद्धांत स्वीकार केला तरी त्याच्यामध्ये आपत्ती नाही. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. पुन्हा खरं म्हटलं, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवण बहुमाजी. हे का नाही? मग ज्ञानामध्ये काही फरक राहतो का असा? खरं ब्रह्मज्ञान आणि खोटं ब्रह्मज्ञान, खरं ब्रह्म खोटं ब्रह्म असा काही फरक आहे का? मग खरं विशेषण ब्रह्माचं देखील आहे आणि खरं विशेषण ज्ञानाला देखील लावायचं. जसा अद्वैत आपण शब्द ब्रह्माशी लावला, ज्ञानाशी लावला, तसा खरा शब्द देखील ब्रह्माशीही लावायचा आणि ज्ञानाशीही लावायचा. मग खरं ब्रह्म कोणतं आहे? ज्याला निर्गुण निराकार म्हटलं जातं, असं जे ब्रह्म राहतं त्याला खरं ब्रह्म म्हटलं जातं. ज्याला महद ब्रह्म वगैरे म्हटलं जातं, वेदस्तत्वम तपोतपः वगैरे असे जे महद ब्रह्म वगैरे सांगितले, खोटं ब्रह्म, त्याला खोटं ब्रह्म म्हणायचं. अर्थात जे शबल ब्रह्म वगैरे राहतं ते खोटं आणि निर्गुण निराकारच राहील ते खरं ब्रह्म. खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान. ज्ञानामध्ये देखील 2 प्रकार, खरं ज्ञान, खोटं ज्ञान. अर्थात द्वैत प्रधान जे ज्ञान राहील ते खोटं ज्ञान आणि अद्वैत प्रधान जे ज्ञान राहील ते खरं ज्ञान. त्या ज्ञानामध्ये पुन्हा 2 प्रकार, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान वगैरे.
आहे का नाही? दोन प्रकार पुन्हा त्याच्यामध्ये. शास्त्रापासून आपल्याला जे होत आहे, गुरुमुखातून जे आपण ऐकतो आहोत, त्याच्यातून आपल्याला परोक्ष ज्ञान होईल. आणि ते परोक्ष ज्ञान देखील अपरोक्ष पर्यवसायी होणारं असलं पाहिजे. अर्थात त्याचं पर्यवसान अपरोक्ष ज्ञानामध्ये झालं पाहिजे. आणि केवळ ते परोक्षच राहिलं तर चालणार नाही आहे. त्याचं अपरोक्षानुभूतीमध्ये रूपांतर झालं पाहिजे. त्याचं पर्यवसान अपरोक्ष ज्ञानामध्ये झालं पाहिजे. आणि असं जर नाही झालं तर अनुभवा वाचून बडबडते, आहे का नाही? म्हणजे परोक्ष ज्ञान मग कामाचं नाही असं नाही आहे. त्याच्यापासनं जीवनामध्ये जे असत्वापादक जे आवरण राहतो. आता काय चाललं म्हणत असतील, कुठे गेले आमचे अनंत महाराज? आहेत ना? हा, हे काय चाललं म्हणत असतील, पण याच्याशिवाय पर्याय बी नाही आहे. हशी मजा करण्यासाठी थोडं आपण करतोय. 160 महिन्याची माळा आहे. 160 महिन्याची माळा काम करते बाबा. 160 महिन्याची माळा राहते. जशी आपली माळा राहते 160 महिन्याची, तशी ही जी हा सगळा उत्सव जे संपन्न करणारे 108 जण आहेत. कोणाकडनं काही घेणं नाही, देणं नाही, वर्गणी नाही वगैरे काही नाही. काय लागतं वगैरे त्यांनी सांभाळायचं त्या 108 जणांनी. मग त्यांना काय वेळ लागलं का उगीच सगळं करायला? 15 वर्ष झाली झगडतायत, झटतायत. तर काहीतरी विचार घेऊन गेलं पाहिजे, काहीतरी पदरामध्ये पडलं पाहिजे. अर्थात तो परमात्मा आहे असं वाटतं का आपल्याला? देव आहे असं वाटतं का? का? तो दिसत नाही म्हणून आपण सरळ म्हणतो तो नाहीच. अर्थात मायेचं जे कार्य असत्वापादक आवरण, अभानापादक जे आवरण राहतो, परोक्ष ज्ञानाने असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते. असत्वापादक आवरण गेलं की त्याचं एके दिवशी आपल्याला भान होईल. अर्थात त्याची आपल्याला अपरोक्षानुभूती एके दिवशी होईल. विठ्ठल विठ्ठल. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, ह्याचा आपल्याला अनुभव व्हायला मागत नाही आहे. का अनुभव होत नाही? अर्थात कुठलंही पद असेल, त्या पदाचा अर्थ ह्यांचा आपल्याला शक्तिग्रह झाला पाहिजे. शक्तिग्रह, जसं लहान बालक राहतं घरामध्ये, त्याला तो शक्तिग्रह होत असतो. अर्थात ते पदार्थाचं ज्याला ज्ञान होतं, घरातल्या वृद्धांकडे पाहून त्याला ज्ञान होत राहतो, त्याला शक्तिग्रह होत असतो. तांब्या, ताट, प्लेट, वाटी वगैरे, कपडा, हे कशाला? जे घरामध्ये बुजुर्ग आहेत, जे वृद्ध लोक आहेत, त्यांचं ते ऐकतो, बघतो आणि त्याला त्याच्यातून काय होत असतो? बोध होत असतो. तद्वत आपल्याही जीवनामध्ये ह्याचा जो अनुभव आपल्याला व्हायला मागत नाही या ज्ञानाचा, ह्याच्यास्तव की आपल्याला त्याचा शक्तिग्रह होत नसल्या कारणानं. शक्तिग्रह होण्यासाठी अनेक कारणं सांगितले. योग्य देश पाहिजे, योग्य अधिकार असला पाहिजे, योग्य विषय असला पाहिजे, योग्य पदार्थ असला पाहिजे वगैरे. हे सगळं जेव्हा घडेल तेव्हा त्याचा आपल्याला अनुभव. आणि आता तो अनुभव नसेल तर त्याला माझे तो कोबऱ्या म्हणतात बडबड. बडबड कशाला म्हणतात? एखादा झोपेमध्ये बोलतो त्याला आपण काय म्हणतोय? काहीतरी बडबड करतोय, बरळतोय वगैरे आपण असं म्हणतो त्याला. काही झोपेत बोलत असतात. एखादा गार चहा पिऊन बोलत असतो, कळतं ना गार चहा? मग तो देखील काहीतरी बोलत राहतो. मग त्याचं जे बोलणं राहतं ते बोलणं काय राहतं? सगळं बडबड म्हटलं जातं. तसं ब्रह्मज्ञान आहे, परंतु त्याचा जर अनुभव नसेल तर माझे तो खूप बरं आहे, त्याला बडबड म्हणतायत. अनुभवा वाचून बडबडते. मग एवढं श्रेष्ठ आहे, ते अद्वैत स्वरूप आहे, खरं असं आहे, परंतु ते आपल्या जीवनामध्ये का व्हायला मागत नाही? त्याचं आपल्या जीवनामध्ये अपरोक्षानुभूतीमध्ये पर्यवसान का होत नाही आहे? मग ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये का स्थिर व्हायला मागत नाही आहे? मग ते ज्ञान जर आपल्या जीवनामध्ये व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? काय साधन आहे? अभंगाचं पहिल्या चरण. पहिलं चरण. नकरी जे संग राई रे निचल, नकरी रे राई रे निचल, नकरी
दिमळ ममतेचा लागोने दिमळ ममतेचा या नावे अद्वैत करे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत करे ब्रह्मज्ञान ममतेचा लागोने दिमळ ममतेचा या नावे अद्वैत करे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत करे ब्रह्मज्ञान हरी रे संग राई रे निचळ लागोले दिमळ ममतेचा लागोले दिमळ ममतेचा हरी रे संग राई रे निचळ लागोले दिमळ ममतेचा लागोले दिमळ त्याचं साधन सांगतात माझे तुकोबर आहे. अर्थात तो ब्रह्मज्ञान आपल्या जीवनामध्ये व्हावंसं वाटत असेल त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. न करी रे संग राही रे निश्चळ लागून दिमळ ममतेचा. 3 गोष्टी सांगतायत संग न करण्यासाठी, निश्चळ राहण्यासाठी आणि ममतेचा मळ न लागू देण्यासाठी. न करी रे नाही निषेध करतायत माझे तुकोबऱ्याच्यात, प्रतिषेध करत आहेत. प्रतिषेध 2 प्रकारचा राहतो, प्रसज्ज प्रतिषेध आणि पर्युदांस प्रतिषेध, 2 प्रकारचा. मग न करी रे म्हणण्यातून माझ्या तुकोबऱ्यांना कोणता प्रतिषेध अभिप्रेत आहे. या ठिकाणी प्रसज्ज प्रतिषेध सांगायचा माझ्या तुकोबऱ्यांना. तद भिन्न तत्सदृश, तद भिन्न तत्सदृश. असुर सूर भिन्न असुर, नाही का नाही. ह्याच्या अभाव न सांगता विरोध सांगायचा. अब्राह्मणम आनय, ब्राह्मण भिन्न ब्राह्मण सदृश, त्याला असा या ठिकाणी जो निषेध केला जातो त्याला म्हटलं जातं प्रसज्ज प्रतिषेध. न करी रे संग, त्या ठिकाणी जो निषेध सांगायचा अभाव न सांगता ह्या ठिकाणी विरोधार्थी शब्द आहे तो. विरोध सांगायचा, अभाव सांगायचा नाही आहे. न करी रे संग, संग करू नको म्हणतात माझे तो खूप बरं आहे. परंतु आपण जन्माला आल्यापासून संघामध्येच वावरतो आहोत. उपजल्या बाळकाशी, अर्थात जन्माला आल्यापासून आपण संघामध्ये राहतो आहोत. पहिले बाळदशी आईबा हिची पिशी, जन्मल्यापासून. मग संघामध्ये आपण वावरतो आहोत नव्हे, संघ आपण वाढवण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. का बरं असं आपण करतो, संघ का वाढवतो. संघ ही बाध्यते लोके, आणि आपण जेवढा संघ वाढवायला जाऊ तेवढा तो आपल्या जीवनामध्ये दुःखाला प्रसवणारा राहत असतो. माझ्या तुकोबऱ्याने संघाची गरज ह्याच्यासाठी पडली. आपलं जे निसंग स्वरूप आहे त्या निसंग स्वरूपाचा आपल्याला विसर पडला. आपण संघ वाढवायला लागलो म्हणून. न करी रे संग, संग द्वैत आहे का नाही. संघात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोह स्मृती भ्रंश, स्मृती भ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात. हा सगळे संघाचा महिमा. मग संघ एवढा घातक आहे तरी देखील आपण संघ वाढविण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून माझ्या तुकोबऱ्यानं सांगावं लागलं न करी रे संघ. टाके रे संघ नाही म्हटले माझे तुकोबऱ्या. जसं म्हणावं तार्किकांचा टाका संघ, पांडुरंग स्मराहो. तार्किकांचा टाका संघ म्हटले, तसं जर म्हटलं असते टाकी रे संघ राहे रे निष्ठोर, काही आपत्ती नव्हती. असंही म्हणू शकले असते, परंतु तुकोबराय तसं नाही म्हणायला मागत. टाकी रे संघ राहे रे निष्ठळ असं नाही. न करी रे संघ. माझ्या तुकोबराने ह्याच्यातून संघ त्याग नाही, संघ मुक्ती सांगायची माझ्या तुकोबऱ्यांना. का पण संघाचा जर त्याग करायचं म्हटलं तर त्यागाला संघ पुरणारा नाही आहे. तो एवढा संघ आहे, किती टाकायचा म्हटलं त्यागा टाकत गेलं तरी तो कमीच पडणार आहे. आणि मुक्तीच्या बाबतीमध्ये मात्र
संघाचा पण त्याग करू शकतो. मग टाकेरी न म्हणता न करी रे संग. प्रयागराजला कुंभमेळा भरलेला आणि प्रयागराजला कुंभमेळा भरलेला त्या ठिकाणी जो कोणी सर्वस्वाचं दान करेल त्याच्यावरती मेघ छाया करेल अशा स्वरूपाची त्या ठिकाणी आकाशवाणी झालेली. मग प्रयागराजचा जो कोणी राजा होता त्या राजाने आपल्या सर्वस्वाचं दान केलं, आपल्या राज्याचं दान केलं. मग राज्याचं दान करूनही त्याच्यावरती मेघ छाया करायला मागत नाहीये. तेव्हा तो राजा विचार करतोय, अरे मी सर्वस्वाचं दान केलं तरी देखील माझ्यावरती मेघाने छाया केली नाही. परंतु त्या ठिकाणी एक सामान्य मनुष्य की ज्याला जमीन नाही, जायदाद नाही, काहीच नाही, दररोज त्याने शेतामध्ये जावं गवत कापण्यासाठी. काय म्हणतात त्याला? हसिया, विळा, विला, विला सांगितला, विला. मग तो दावं घ्यावं बांधण्यासाठी, रस्सी घ्यावी, तो विळा घ्यावा, गवत घेऊन यावं, गवताचा भारा घेऊन यावं, विकावा आणि त्याच्यावरती त्याची गुजराण चालायची. मग त्याच्याकडे जे दावं होतं, रस्सी होती आणि तो विळा होता, तो म्हटला रे गेला पंडितांकडे, रे घ्या कुणीतरी, घ्या कुणीतरी. कोण घेईल ते? कोणीच घ्यायला मागेना. माझ्या परमात्म्याने पाहिलं की ह्याला दान करायचं, परंतु याचं दान घ्यायला कोणीच येत नाही. माझा परमात्मा एका गोपाळाच्या वेशामध्ये त्याने सांगितलं, रे मला दे, मी गोपाळ आहे, माझ्याकडे गायी आहेत, माझ्याकडे त्यांच्यासाठी मला चारा आणण्यासाठी लागतोय. त्याने तो रस्सी, दाव आणि विळा त्याला दिला. परिणामी त्या मेघाने छाया त्या एका सामान्य माणसावरती केली. ज्या राजाने आपल्या सर्वस्वाचं दान केलं त्याच्यावरती तो मेघ छाया करायला मागत नाही, परंतु ह्याने काय दिले? सामान्य साधं एक दावाने एक विळा दिला, तरी देखील मेघाने त्याच्यावरती छाया केली. का? त्याने संग त्याग नाही, संग मुक्ती केली. त्याने संग मुक्ती, संग त्यागामध्ये आपण जे त्यागलंय त्याची आठवण राहत असते. जे जे आपण सोडलंय, जे जे त्यागलंय त्याची आठवण राहणं, त्याला म्हणावं संग त्याग. आणि आपण जे त्यागलंय त्याची विस्मृती होणं, आठवण न राहणं, याला म्हणतात संगमुक्ती. विठ्ठल विठ्ठल. मग टाकेरे संघ जर म्हटलं असतो, त्या गेलेचे ध्यान राहिले अंतरी, माझे नाथबाबा म्हणतायत, जे आपण त्यागलंय त्याचं जर ध्यान आपल्याला जर राहत असेल, मी हे सोडलं, मी ते सोडलं, अमुक सोडलं वगैरे, त्याचं जर ध्यान आपल्याला राहत असेल तर तो त्यागच आपल्याला बाधकत्वाला कारणीभूत ठरेल. आणि म्हणून माझ्या तुकोबराला म्हणावं लागलं, टाकेरे संघ न म्हणता न करी रे संघ. ह्याच्यासाठी असं म्हणावं लागलं की त्यागिल्याचं ध्यान अंतरामध्ये राहू नये, अर्थात तो त्याग आपल्या बाधकत्वाला कारणीभूत ठरू नये, ह्याच्यासाठी न करी रे संघ. संघ संघ म्हणजे काय? ज्याला द्वैत म्हटलं जातं त्याला संघ म्हटलं जातं. नवे चेतन भिन्न म्हणून जेवढं काही आहे त्या सगळ्याचं नाव आहे संघ. एक परमात्मा सोडला, परमात्म्यातिरिक्त जेवढं म्हणून काय ते सगळं संघ आणि संघ. नवे ज्याला आपण आभास म्हणत असू, तो आभास देखील संघाचा आहे. आपला देह म्हणा, देह नवे जीव, देहाला जीवाला संघ आहे असं नाही. देह जीव म्हणजेच संघ. किंवा शास्त्रीय भाषेमध्ये बोलायचं झालं तर देहद्वयाने युक्त जो चिदाभास राहतो आणि त्या चिदाभासाच्या ठिकाणी जो विक्षेप, त्याचं नाव संघ. विठ्ठल विठ्ठल. संघाची व्याप्ती फार मोठी आहे. स्थूल, सूक्ष्म, दृश्य, अदृश्य, अंतर्बाह्य, फार मोठी संघाची व्याप्ती आहे, फार मोठी व्याप्ती. आणि म्हणून न करी रे संघ. कोणाला उपदेश करतायत माझे तुकोबर आहे? न करी रे संघ. शरीराला सांगतायत की आत्म्याला सांगतायत की मनाला सांगतायत? कोणासाठी उपदेश आहे? आत्म्यासाठी जर उपदेश करायचा म्हटलं तर आत्मा मूलतः निसंग अशा स्वरूपाचा आहे, असंग अशा स्वरूपाचा आहे. असंगो हि अयम पुरुषः. अर्थात तो मूलतः असंग अशा स्वरूपाचा, म्हणून आत्म्याला उपदेश करण्याची गरज नाही. देहासाठी करावं लागेल का? देह तर जड आहे.
देहासाठी देखील गरज नाही आहे. न करी रे संग राही रे निश्चळ. निश्चळ राहा म्हणतायत. आपला देह निश्चळ राहतो का? देह जर निश्चळ झाला, निर्गत चलनम यस्माच निश्चल, ज्याच्यातून चलनवलन निघून गेलं असा जो निश्चळ जर झाला तर मेलाय की जिवंत हे देखील समजणार नाही आपल्याला. मग देहाला निश्चळ ठेवून चालणार नाही. नवे आमचे जीवनमुक्त महापुरुष राहतात. जर जे निश्चळ राहिले असते, माझे दानोबार असतील, माझे तुकोबार असतील, ते जर निश्चळ राहिले असते तर ज्ञानेश्वरी गाथा वगैरे आपल्यापर्यंत आला नसता. ठीक आहे ना. ज्ञानेश्वरी भूषण आहे बरं का आमचे बाबा. ज्ञानेश्वरी देखील कंठस्थ आहे त्यांची. फार मोठी साधना राहते. तरी ती ज्ञानेश्वरी गाथा आपल्यापर्यंत आला नसता ते जर निश्चळ राहिले असते. आपलं शरीर जर निश्चळ राहिलं, शरीर जर निश्चळ जर म्हटलं तर भजन कोण करेल? भजन जाऊ द्या, भोजन तरी. तर शरीरालाही निश्चळ ठेवता येत नाही. का? इंद्रियांचे विषय निमाले काही. इंद्रियांचे विषय निमालेत, शांत झालेत नाहीये. नवे इंद्रियांचा जो समुदाय त्याचंच नाव देह आहे. हात पाय नाक कान डोळे वगैरे हा जो संघात आहे, या संघाताचं नाम शरीर आहे. देह वेगळा नाही आहे. मग इंद्रिया जर निमाल्या नाहीत, त्यांचा जर व्यवहार चालू आहे तर देह देखील निश्चळ होऊ शकत नाही. नवे निश्चळ राहण्यासाठी सांगत नाहीत. देवे दिला देह. बिडकर महाराज भोजना नाही, भजना. बिडकर महाराज म्हटले भोजना गोमटा. भजना गोमटा भजनासाठी दिला आपल्याला तो, आहे का नाही. नवे देह जड आहे आणि देह जड असल्या कारणानं तो जड वस्तू कधीच निश्चळ राहायला मागत नाही, निश्चळ राहू देत नाही. नवे देह कार्य आहे आणि देह कार्य असल्या कारणानं कार्य देखील निश्चळ राहत नसतं. कार्याचं कारण निश्चळ राहील, कार्य कधीही निश्चळ राहत नसतं. नवे निश्चळ जे कार्यत्व आहे हे निश्चळतेला बाधक आहे, का नाही. बाधक राहतं निश्चळतेला. आणि म्हणून देह देखील कार्य असल्या कारणानं तो निश्चळ राहणार नाही. नवे त्याला निश्चळ ठेवून चालणार नाही. मग देहाला उपदेश नाही आहे. मनासाठी, मनाला जर निश्चळ ठेवायचं म्हटलं तर यया मानसा तू नियम करी. माझे ज्ञानोबा म्हणतात ह्या मनाला नियमन करा म्हणतायत. पण मनाला जर नियम केलं, मन जर निश्चल झालं, शरीराचे व्यवहार हे मनाच्या अधीन आहेत. आधी आवडे ती वृत्ती किरीटी, आधी मनवणी उठी, मग वाचा दिठी करासी ये. अर्थात जो व्यवहार चालतोय त्या व्यवहाराला नवे शरीरामध्ये जे चलन वलन होते त्याला कारणीभूत मन राहतं. मन प्रेरित करतं. अगोदर वृत्ती मनातनं उठते आणि नंतर आपले व्यवहार चालू होतात. मग शरीर जरी मनाच्या अधीन आहे आणि त्या मनाला जर आपण निश्चल केलं तर शरीराचं सगळं चलन वलन बंद पडेल, शरीरही निश्चळ होईल, भजन परिणामी होणार नाही. नव्या मनाला जर निश्चळ करायचं म्हटलं, भल्या भल्यांची याच्या पुढे तमा नाही चालली. अर्जुनाने शिकायत करावी. चंचल अभिमना कृष्ण प्रमाती बलभद्रिडम काय काय करी तू या मना परिनायके नारायणा. माझे तो खबर आहे. भगवंताकडे सांगताय तो खबर काय काय मर करी तो या मना परिनायके नारायणा. बहु चंचल चपळ जाता येता न लगे वेळ असे मन आहे. मग ह्याला तर निश्चळ केलं पाहिजे. हा उपदेश आहे मनासाठी. असंशयम महाबाहू मनो दुर्निग्रहम चलम. पुढे अभ्यासेन च अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्याचे आधारे जाय लाविले जरी अभ्यासाची मोरे, तरी केतुलिनी एके अवसरे स्थिरावेल. ह्याला वैराग्याचा आधार द्यावा लागेल, ह्याला अभ्यासासाठी लावावं लागेल. मग केतुलिनी एके अवसरे स्थिरावेल. मग निश्चळ राहण्यासाठी सांगितलं शरीराला नाही तर मनाला. न करे रे संग राहे रे निश्चळ. मग आणखी लागू नेदी मळ ममतेचा. मळ
आपण शरीर सहज म्हणतो कपड्यावरती मळ बसलाय, शरीरावरती मळ बसलाय. स्वरूपाहून भिन्न राहतो आणि स्वरूपाला जे बाधक राहतं त्याला म्हटलं जातं मळ. स्वभिन्न स्वरूपाला जे बाधक, स्वगुण भिन्न आहे आणि स्वरूपाला बाधा करतं ते मळ असतो. मग कोणता मळ आहे? ममतेचा. ममता आली की ममतेच्या अगोदर अहंता आलेली असते. नवे अहंतेला जे राहण्यासाठी स्टँड आहे, अधिष्ठान आहे, ते ममतेचं स्टँड राहतं. ममतेच्या अधिष्ठानावरती अहंता उभी राहत असते. तर ममतेच्या अगोदर अहंता. नवे अहंता आणि ममता हे कार्य आहेत. कशाचे? संघाचे, अज्ञानाचे. मग बाधा जी आहे ते कार्यामध्ये बाधा राहते आणि बाधकतेचं बीज कारणामध्ये असतं. विठ्ठल विठ्ठल. बाधा कार्यात. कार्य हे हमेशा स्थूल राहतो आणि कारण सूक्ष्म राहतं. वडाचं झाड पाहिलं कधी? खूप विशालकाय राहतं. इकडे वीरभद्र मंदिर आहे, त्याचं 1-1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये झाड आहे वडाचं. एवढं मोठं विशाल झाड आहे. त्या 1.5 किलोमीटरचं. फांदीला फांदी लागत चालते पुढे त्याचे. मग कार्य जे राहतं ते विशाल राहतं, स्थूल राहतं आणि कारण सूक्ष्म राहतं. वडाचं बीज किती राहतं? मोठं. बीजकणिके माझी असे किती राहतं बीज? छोटंसं बीज राहतं. मग छोटंसं बीज नेहमी, कारण नेहमी हमेशा सूक्ष्म राहतं आणि कार्य स्थूल राहत असतं. अहंता ममता हे कार्य आहे आणि कार्य हमेशा बाधा जी राहते ते कार्यात राहते आणि त्या बाधकतेचं बीज कारणामध्ये राहतं, अज्ञानामध्ये राहतं. म्हणून न करी रे संग, राहे रे निश्चळ, लागू निधी मळ, ममतेचा मळ लागू निधी. न करी रे संग, अर्थ संग करू नको म्हणतायत. म्हणजे काय? आत्मा असंग आहे असं केवळ ओळखणं. ओळखीला हरी, ओळखीला फक्त ओळखायचंय, त्याला जाणायचंय, मानायचं नाही, फक्त जाणायचं आहे का नाही? जाणायचं त्याला की आत्मा असंग अशा स्वरूपाचा आहे, तो निसंग अशा स्वरूपाचा आहे, केवळ जाणायचं आहे का नाही? ओळखीला हरी एवढंच ओळखायचं आहे. याचं नाव संग त्याग. न करी रे संग, राही रे निश्चळ, लागू निधी मळ, ममतेचा. कार्याची निवृत्ती झाली परंतु कारण जर पाठीमागे शेष राहिलं तर कारणाची देखील निवृत्ती व्हायला पाहिजे. आणि कारणाचं बीज, कारण जर पाठीमागे राहिलं तर केवळ कार्याची निवृत्ती करून उपयोग नाही आहे. जसं आपण उपनिषदामध्ये पाहतो, छांदोग्य उपनिषदामध्ये, उद्दालक ऋषी श्वेतकेतुला जेव्हा तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश करतात, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 9 वेळा उपदेश करावा लागला. 9 वेळा. अर्थात तो दृढ बोध व्हावा, त्याचा अपरोक्ष बोध व्हावा, ह्याच्यासाठी 9 वेळा त्याचा बोध करावा लागला. तद्वत माझ्या तुकोबाने सांगितलं, न करी रे संगरा हेरी निश्चळ, लागू निधी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. एवढ्यापासून कार्य व्हायला पाहिजे, आपलं काम संपलं पाहिजे, परंतु होत नाही आहे. अर्थात जे महावाक्य आहे, महावाक्यजन्य जे ज्ञान आहे, त्याच्यापासून आपल्या अज्ञानाची निवृत्ती व्हायला पाहिजे, बोध प्राप्त व्हायला पाहिजे, परंतु व्हायला मागत नाही आहे. मग ज्या वेळेस महावाक्याने देखील महावाक्य कानावरती पडूनही आपल्याला त्याच्यातून अपरोक्ष बोध होत नाही, मग शास्त्राला पुनः अवांतर वाक्याच्या माध्यमातून उपदेश करावा लागत असतो. तद्वत त्याप्रमाणे माझ्या तुकोबाने सांगितलं, साधन त्याचं सांगितलं, न करी रे संग, त्याचं कारण पाठीशी शिल्लक राहिलं. ह्याच्यासाठी पुन्हा आणखी काय त्याला बाधक आहे? 3ऱ्या चरणात इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय. इंद्रियांचा जय, वासनेचा संग. इंद्रियांचा जय,
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्प आहे वरी नये मन. इंद्रियांचा जय म्हटला, इंद्रियांचा जय, इंद्रियाचा नाश नाही म्हटला. मग इंद्रियांचा जर नाश म्हटला असतं तर गाथा वाचायचं कुणी, ज्ञानेश्वरी वाचायची कुणी, ऐकायची कुणी, हे का नाही. आमच्या बाबांनी काय म्हणतात त्याला, पेनड्राईव्ह बाबांनी केलाय तो पेनड्राईव्ह. तो त्याच्यामध्ये 500 कीर्तन आहेत, ज्ञानेश्वरी आहे, गाथा भजन आहे, 500 गवळणी अभंग आहेत, काकडा आहे, भरपूर हरिपाठ आहे, आणि असं भरपूर काही आहे. मग हे जर इंद्रियांचा नाश झाला मग ऐकायचं कुणी आहे. पण इंद्रियांचा नाश नाही, इंद्रियांचा जय. अर्थात ज्याला पराजित करायचं राहतं, शत्रू आहे, जय कोणावरती करायचा राहतो, शत्रूवरती करायचा राहतो, आहे का नाही. मग शत्रूवरती जय करायचं, त्याला मारायचं नाही, त्याला आपल्या अधीन करायचं, त्याला आपल्या स्वाधीन करायचं, ह्याला जय म्हटलं जातं, इंद्रियांचा जय. मग इंद्रियांना आपल्या वश करायचं, आपल्या स्वाधीन करायचं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. मग डोळ्यांना सांगायचं, डोळ्यांना तुम्ही माझ्या विठोबाचं मुख पहा. कानांना सांगावं, कानांना सांगावं तुम्ही माझ्या विठोबाचे गुण ऐका. म्हणून यासाठी इंद्रियांचा जय. वासनेचा क्षय, वासनेचा क्षय करायचा. वासनेचा नाश नाही म्हटलं इथे, पुन्हा क्षय म्हटलं. शुभाशुभाभ्याम वंती वासना सरित. वासना 2 प्रकारच्या, ते शुद्धाच मलिनाचैव. 2 प्रकारची वासना राहते, एक शुद्ध वासना राहते, एक मलिन वासना राहते. मग त्या वासनेमध्ये पुन्हा वासनेचा क्षय. वासनेचा क्षय ह्याचा अर्थ जी मलिन वासना आहे त्या मलिन वासनेचा त्याग करणं, ह्याचं नाव आहे वासनेचा क्षय. शुभ वासना जरूर राहावी. येईल पायापासी ऐसी राहिली वासना. अशी वासना जरूर राहावी. परमार्थाच्या अनुषंगाने जी असेल ती वासना जरूर राहावी. अर्थात जी सत्वगुण प्रधान असेल, रजोगुणाची असेल आणि जर तमोगुणाकडे घेऊन जात असेल ती कामाची नाही, परंतु सत्वगुण प्रधान असेल आणि भगवत चरणारविंदी घेऊन जाणारी असेल ती जरूर राहावी. आणि म्हणून फक्त जी मलिन वासना आहे त्या मलिन वासनेचा त्याग. वासना वासना पंचकोश आणि आत्मा ह्यांचा जो भेद आहे त्याचं जे घन अज्ञान स्वरूप त्याचं नाव वासना. त्या वासनेचा क्षय अर्थात मलिन वासनेचा त्याग, ह्याचं नाव वासनेचा क्षय. असं झालं मग त्या ब्रह्मज्ञानाचं फल काय राहतं शेवटच्या चरणात. तुका भडण जाणीव अंतरी, तुका भडण जाणीव अंतरा, जाणीव तुका म्हणन जाणीव अंतरा, तुका भडण
अनुभवा वाचून बडबडते बडबडते Hare